हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 34. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. अर्थात प्रच्छर्दन म्हणजे श्वास बाहेर सोडणे, ज्याला रेचक असं म्हटलं जातं. विधारणाभ्याम म्हणजे श्वास रोखून धरणे, ज्याला आपण कुंभक असं म्हणतो. वा म्हणजे अथवा किंवा. प्राणस्य म्हणजे प्राणाचा म्हणजे श्वासाचा. या प्राणाच्या रेचकाने म्हणजे बाहेर सोडण्याने व कुंभक धारण करण्याच्या अभ्यासाने चित्त शुद्ध होते आणि स्थिर होते. या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला असं सांगतात की आपले चित्त स्थिर आणि शांत करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे श्वासावरती नियंत्रण ठेवणे. जेव्हा आपण श्वास सावकाश घेतो आणि जागरूकतेने सोडतो म्हणजे प्रच्छर्दन करतो आणि काही काळ थांबतो म्हणजे विधारण करतो, तेव्हा मनातील अस्थिरता, ताण, चिंता आणि विचारांचा गोंधळ जो आहे तो शांत होतो. बघा, जेव्हा आपण चिंतेत असतो तेवढा आपलं मन वेगाने विचार करतंय, तसं आपले श्वाससुद्धा जलद झालेले असतात. तेव्हा आपण काही वेळ बसून जर खोल श्वास घेतले आणि हळूहळू तो श्वास बाहेर सोडला, प्रच्छर्दन केलं किंवा काही काळ श्वास धारण केला, थांबवला, तर पुन्हा आपण श्वास शांतपणे घ्यायला चालू करतो. असं काही वेळ केल्यानंतर मन आपोआप शांत होतं. विचारांचा गोंधळ कमी होतो, विचारांची गर्दी कमी होते आणि हेच चित्त प्रसादन म्हणजे मनशुद्धी पतंजलींनी आपल्याला सांगितलेली आहे. श्वास आणि मन यांचं एकमेकांशी अगदी घट्ट नातं आहे. श्वास वेगवान झाला की मन अस्थिर होतं आणि श्वास स्थिर झाला की मनसुद्धा शांत होतं. म्हणून योग मार्गात प्राणायाम हे केवळ शरीराचे नव्हे तर मनाचे सुद्धा शुद्धीकरण आहे. बघा, इथं आपल्याला काय सांगितलं? श्वासावरती प्रभुत्व म्हणजे मनावरती प्रभुत्व. शांत श्वास म्हणजे शांत मन. श्वासावरती नियंत्रण केल्याने, प्राणायाम केल्याने आपण आपलं मन प्रसन्न शांत ठेवतो आणि त्यातून योग अभ्यासासाठी ते मन तयार करू शकतो. धन्यवाद.